जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया गोंदिया जिल्ह्याची मोठी बातमी। तिरोडाजवळील बोदलकसा तलावात मोठी दुर्घटना। नौका विहारादरम्यान 9 तरुण बुडाले। 7 जणांना वाचवण्यात यश, 2 तरुण अद्याप बेपत्ता। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। तिरोडा तालुक्यातील प्रसिद्ध बोदलकसा जलाशय येथे बुधवार 10 जून रोजी दुपारी पिकनिकसाठी गेलेल्या 9 तरुणांचा नौकाविहार करताना अपघात झाला। नौकेचा समतोल बिघडल्याने हे सर्व 9 तरुण पाण्यात बुडाले। त्यापैकी 7 तरुणांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून 2 तरुण अद्याप बेपत्ता आहे। याचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील बरबसपुरा येथील 9 तरुण बुधवारी 10 जून रोजी दुपारी बोदलकसा तलाव परिसरात पिकनिक साजरी करण्यासाठी गेले होते। निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असताना या तरुणांनी मासे पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका लहान नौकेतून तलावामध्ये नौकाविहार बोटिंग सुरू केले। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक नौकेचा समतोल बिघडल्याने होडी पलटली आणि सर्व 9 तरुण खोल पाण्यात बुडू लागले। या दुर्घटनेत खोल पाण्यात बुडालेल्या 2 तरुणांचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही। बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे खालीलप्रमाणे आहेत: मोहित वसंत रहांगडाले, कुशाल शालिकराम भोंडे। तसेच या 7 तरुणांना वाचवण्यात यश आले। स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे बुडणाऱ्या 9 पैकी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। त्यांची नावे अक्षय नरेंद्र बिसेन, राकेश राधेश्याम लाडे, निखिल इंदल पटले, लक्की संजय रहांगडाले, प्रलय राधेश्याम पारदी, मनीष रमेश कोकुडे आणि अविनाश रावण टेकाम। आमदार आणि पोलीस प्रशासनाची घटनास्थळी धाव। या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच तिरोडा गोरेगाव क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले आणि तिरोडा पोलीस दलाच्या पथकाने तत्काळ बोदलकसा तलावावर धाव घेतली। स्थानिक मच्छीमार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाद्वारे बेपत्ता दोन्ही तरुणांचा शोध घेण्यासाठी तलावात शोध मोहीम वेगाने राबवली जात आहे। वृत्त लिहितपर्यंत शोध कार्य सुरू होते। या घटनेमुळे संपूर्ण बरबसपुरा गावासह तिरोडा तालुक्यात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे।